Hello everyone in the class of organic chemistry. So guys, we are discussing about the optical activity or optical isomerism. So what is an optical activity or what is an optical isomerism? It's already discussed in last lecture. So what optical activity? So when the organic substance in solution is able to rotate the plane of polarized light in clockwise direction or it rotate in the plane of polarized light, the substance is called as optically active substance, or the phenomenon is called optical activity. Or we already talk about the what is an optical isomerism, the compound having same physical and chemical properties but difference only in the behavior towards the polarization of lights. म्हणजे एखादा कंपाऊंड आपण बघितलं की ज्यावेळेस ऑर्डिनरी लाईट आपण पास करतो इन द पोलरायझर किंवा निकोल प्रिझममध्ये, त्याच्यातून मग पास झालेला जे ऑर्डिनरी लाईट आहे ते ज्यावेळेस आपण पोलरायझरमध्ये पास करतो, तर पोलरायझर काय करतो की ते जे डिफरंट लाईट जे डिफरंट डायरेक्शनला जात असतं ते कुठल्या तरी एकाच प्लेनमध्ये त्याला पोलराईज करून टाकतं. त्याच्यामुळे तो प्लेन ऑफ पोलराईज लाईट, मग तो एकाच प्लेनमधला जो लाईट आहे ना तो आपल्या एखाद्या ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये आपण त्याला पास करत असतो. ऑर्गॅनिक सबस्टन्समधून पास होऊन जर तो जो प्लेन आहे प्लेन ऑफ किंवा तो जो प्लेन ऑफ पोलराईज लाईट आहे तो जर कुठेतरी रोटेट होत असेल, एकतर अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज दोन्ही डायरेक्शनने जर रोटेट होत असेल तर आपला कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. इथेपर्यंत आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. त्यानंतर ते कशा पद्धतीने होतं की कशा पद्धतीने ऑर्डिनरी आपण पास करतो, तो आपण पूर्ण डायग्राममधून सुद्धा ते आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने पोलरायझर त्याच्यातून जो लाईट जे आहे ते एकाच प्लेनमध्ये पोलराईज करत असतं. त्यानंतर आपण कशा पद्धतीने त्याला सबस्टन्समधून पास करत असतो ना, आपल्याला फायनल तो कशा पद्धतीने रोटेट झालेला जो प्लेन ऑफ पोलराईजमध्ये रोटेट झालेला जो आपला कंपाऊंड आहे किंवा जो प्लेन ऑफ पोलराईजली लाईट आहे ती कशा पद्धतीने रोटेट होते आपण हे लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. तर पुढे जाऊन मग आपण समजा जर तुम्हाला कोणी किंवा एक्झाममध्ये विचारलं तर हा जो तुम्हाला एक पर्टिक्युलर कंपाऊंड दिलेला आहे एक्झाममध्ये आणि तो कंपाऊंड जो आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे, किंवा त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स निघता किंवा नाही हे समजा तुम्ही रिटर्न एक्झामला बसलेले आहे तर तुम्हाला हा क्वेश्चन कोणाला तरी विचारलं की एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला असेल की डॅश 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 कंपाऊंड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. मग त्यावेळेस तुम्ही लगेच एक्झाममधून उठून आणि चला मी लॅबमध्ये जातो, लॅबमधून तो कंपाऊंड शोधतो, त्या कंपाऊंडला परत मग पोलरायझरमध्ये तो जे लाईट्स आहे ऑर्डिनरी लाईट ते मग परत पोलरायझरमधून पास करून त्या ऑर्गॅनिक सबस्टन्समधून पास करून मग तो रोटेट होतो आहे की नाही, अँटी क्लॉकवाईज होतो आहे की क्लॉकवाईज होतं आहे रोटेट हे बघून येतो आणि मग त्याचं तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे की नाही हे मग एक्झाममध्ये येऊन लिहितो. तर अशी काही प्रोसेस नसणार आहे ना. मग ते जर तुम्ही लॅबमध्ये गेलात, लॅबमध्ये जाऊन परत त्याचं सगळं तो कंपाऊंड शोधत तुम्हाला 10-15 मिनटं लागतील. त्यानंतर सगळे प्रोसेस करायला तुम्हाला अर्धा एक तास लागेल. म्हणजे त्या एका क्वेश्चनसाठी आपण 1 तास नाही देऊ शकत. मग तर ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इन थेरोटिकल कशा पद्धतीने फाइंड आउट करायची किंवा कुठले कंपाऊंड्स हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात यावर रिसर्च केला गेला आणि रिसर्च केल्यानंतर मग त्याच्यात ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा जे काही फॅक्टर्स आहेत तर त्या फॅक्टर्स त्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीशी रिलेट करत असतात की हा अमुक अमुक कॅरेक्टर किंवा अमुक अमुक प्रॉपर्टीज असलेला जो किंवा एखादा कंपाऊंड आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो किंवा इनॲक्टिव्ह असतो. म्हणजेच आजचा टॉपिक आहे आपला कॉजेस और कॉज ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्ह और ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर असे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत की जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड ज्याच्याने आपण सहजपणे ओळखू शकतो की किंवा ज्यांच्यावर रिसर्च झाल्यानंतर आपल्याला असं समजलं की हे सगळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहेत किंवा ते ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे की नाही कंपाऊंड किंवा नाही आहे हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. तर त्याच्यातला पहिला जो पॉईंट आहे तो कायरल सेंटर और कायरॅलिटी और असिमेट्रिक कार्बन ॲटम. तर ही अशी एक ही अशा पद्धतीची एक टॉपिक आहे किंवा हा कायरॅलिटी हा एक अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यावरून आपण सहजपणे सांगू शकतो की कुठला कंपाऊंड हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे.
तर आपण बघूया एक एक कन्सेप्ट सगळे की व्हॉट इज अन कायरल सेंटर और व्हॉट इज कायरॅलिटी और व्हॉट इज असिमेट्रिक कार्बन ॲटम. So the compound in which the carbon atom contains four different atoms or groups, such carbon atom is known as chiral center or chiral carbon or asymmetric carbon atom. असिमेट्रिक म्हणजे ज्याच्यात सिमेट्री प्रेझेंट नसणारे, सिमेट्री ॲबसेंट असणार आहे तो असिमेट्रिक कार्बन. म्हणजेच डेफिनेशनमध्ये काय, तर असे कंपाऊंड्स की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम काय करतो की कार्बन ॲटमला चार वेगवेगळे ग्रुप्स, चार डिफरंट ॲटम्स किंवा चार डिफरंट ग्रुप्स जे आहेत ते अटॅच असणार आहेत आणि ते चारही ॲटम जे असणार आहेत ते डिफरंट असणार आहेत, सगळे सारखेच नसणार आहेत. सो अशा कार्बन ॲटम असलेल्या कंपाऊंड्सला किंवा अशा कार्बन ॲटमला की ज्याला चार वेगवेगळे डिफरंट ग्रुप अटॅच असणार आहे त्याला असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणतो किंवा कायरल कार्बन म्हणतो आपण किंवा कायरल सेंटर असं म्हणत असतो. ऑर किंवा अदरवाईज व्हेन फोर डिफरंट ग्रुप्स आर अटॅच टू द कार्बन ॲटम सच कार्बन इज नोन ॲज. म्हणजे सिम्पली काय, तर चार डिफरंट ग्रुप ज्यावेळेस अटॅच असणार आहे आपल्या कार्बन ॲटमला त्या कार्बनला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम असं म्हणू शकतो. तर त्याचं एक्झाम्पल बघूया आपण की आता एक्झाम्पलवरून अजून तुमचं क्लिअर की कशा पद्धतीने चार वेगवेगळे ग्रुप किंवा कशाला आपण कायरल सेंटर किंवा कायरल ॲटम म्हणू शकतो किंवा कायरल कार्बन म्हणू शकतो किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणू शकतो. सो द एक्झाम्पल इज लॅक्टिक ॲसिड. So this is the structure of lactic acid. This carbon is a central carbon, or this carbon having four different group. One is hydrogen, second is COH group, and third one is OH, and fourth is CH3. So if we can see it, all four groups are different, or all four atoms are different, which is directly attached to the carbon atoms. आपलं definition काय, four different groups attached to the carbon atom. So this carbon having four different groups, CH3 is there, hydrogen is there, COH and OH group is there. And the another example is, this is an lactic acid, and the another example is 2-chlorobutane. So this is the structure of 2-chlorobutane, 1 2 2 chloro, 1 2 3 4. This is an butane. So this is central carbon having one hydrogen, one methyl group is there, one ethyl group is there, and this is an Cl. CH2 CH3 हा सेपरेट ग्रुप, एक CH3 हा सेपरेट ग्रुप, हायड्रोजन हा सेपरेट ग्रुप आणि Cl, म्हणजे चार वेगवेगळे डिफरंट ग्रुप्स ज्यावेळेस अटॅच आहेत त्या कार्बनला त्याला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणू शकतो किंवा कायरल सेंटर. ह्या सेंटरला आपण ज्या कार्बनचं जे सेंटर आहे त्याला कायरल सेंटर म्हणू शकतो किंवा त्याला कायरल कार्बन असं म्हणू शकतो. So in order to exhibit optical activity, an object must be chiral or dissymmetric. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह असण्याचा किंवा कुठलाही कंपाऊंड ऑप्टिकल असण्याचा की पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे की तो कंपाऊंड मस्ट बी अँड ऑब्जेक्ट मस्ट बी कायरल और डिसिमेट्रिक, की त्या कंपाऊंडमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर एका कंपाऊंडमध्ये कुठल्याही प्रकारची सिमेट्री ही प्रेझेंट नसायला पाहिजे. म्हणजे डिसिमेट्रिक, सिमेट्रिक असतं तर ज्याच्यात सिमेट्री प्रेझेंट असतो त्याला आपण सिमेट्रिक म्हणतो, आणि डिसिमेट्री म्हणजे ज्याच्यात सिमेट्री नाही आहे. और बी कायरल म्हणजे आपण बघितला की हा कार्बन जो आहे तो कार्बन आहे त्याला चार वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. सो दिस ऑर्डर टू बी एक्झिबिट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी अँड ऑब्जेक्ट मस्ट बी कायरल. तर जे कायरल किंवा डिसिमेट्रिक सेंटर्स असतात किंवा कार्बन्स असतात त्याला ते कंपाऊंड्स आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही शोज करत असतात. सो दिस इज फर्स्ट थिंग, दॅट इज कायरॅलिटी और असिमेट्रिक कार्बन और कायरल कार्बन. नाउ सेकंड थिंग इज इनॅन्शिओमर्स. सो व्हॉट इज अन इनॅन्शिओमर्स? इनॅन्शिओमर्सची डेफिनेशन आपण मागच्या लेक्चरलाही बघितली होती, तर परत एकदा बघूया की असिमेट्रिक कार्बन ॲटम शोज, असिमेट्रिक म्हणजे ज्याच्यात सिमेट्री ॲबसेंट आहे ते असिमेट्रिक कार्बन ॲटम शोज टू नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस विच इज नोन ॲज इनॅन्शिओमर्स. हिच डेफिनेशन आपण मागच्या वेळेस बघितली होती की द असिमेट्रिक कार्बन ॲटम शोज टू नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, की ज्या असे कंपाऊंड की जे असिमेट्रिक असणार आहेत आणि ते मिरर इमेज दाखवणार आहेत, पण ती जी मिरर इमेज आहे ती नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असणार आहे. अशा आयसोमर्सला आपण इनॅन्शिओमर्स असं म्हणतो. सो असिमेट्रिक कार्बन और डिसिमेट्री इज द बेसिक कंडिशन फॉर इनॅन्शिओमर्स. तर इनॅन्शिओमर्स मिळवण्यासाठी आपली बेसिक कंडिशन काय आहे
तर तो जो कार्बन आहे तो असिमेट्रिक असायला हवा किंवा त्या कंपाऊंडमध्ये डिसिमेट्री म्हणजे सिमेट्री ही इन शॉर्ट तो अनसिमेट्रिकल असायला हवा किंवा त्याच्यात सिमेट्री ही ॲबसेंट असायला हवी. दिस इज द बेसिक कंडिशन फॉर इनॅन्शिओमर्स. द एक्झाम्पल ऑफ इनॅन्शिओमर इज chloroiodo-methane sulfonic acid. So this is chloroiodo-methane sulfonic acid. This is the structure of chloroiodo-methane sulfonic acid. So this is asymmetric compound or chiral compound. If you can see the central carbon atom is there, so one chlorine is there, hydrogen is there, iodine is there, and the SO3s, that is sulfonic acid is there. So all four groups are different, which is attached to the central atom, central carbon atom. And if we see or if we pass the mirror on this particular compound, we can see the mirror image of this is the mirror image of this compound, and this is non-superimposable mirror image. So what is meant by non-superimposable or what is superimposable mirror image? आता सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आणि नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, मी मागच्या लेक्चरात पण सांगितलंच, पण परत एकदा सांगतो. दिस इज अतिशय महत्त्वाचं ही गोष्ट आहे की आपण सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल हे कसं ओळखायचं. आता इन सिम्पल तुम्ही सरळ आरशासमोर जाऊन उभं राहायचं आहे. जर तुम्ही आरशासमोर उभं राहून जर आरशासमोर असा पेन जर पकडला किंवा पेन्सिल पकडली किंवा प्लस पिपेट, फॉर एक्झाम्पल लॅबमधली आपली ती पिपेट आहे, ती पिपेटपेक्षा समजा हा पेन जर तुम्ही सरळ जाऊन आरशासमोर पकडला तर, आणि याची जर मिरर इमेज म्हणजे काय, हा पेन जर तुम्ही आरशासमोर पकडला तर तुम्हाला आरशामध्ये काय दिसणार आहे, तर आरशामध्ये तुम्हाला हा जो पेन आहे तो ॲज इट इज अशाच्या असा दिसणार आहे. जर तुम्ही ह्या कंपाऊंड समजा हा पेन मी ठेवला इथे आणि हा तुमचा मिरर, तर मिररसमोर तुम्हाला हा जो पेन आहे तर हा ॲज इट इज असाच दिसणार आहे. म्हणजे याच्यात कुठल्याही पद्धतीची, हा आपला मधला मिरर, तर हा पेन जर पकडला आणि इकडच्या बाजूला जर आपण मिररमध्ये पाहिले, हा पेन पकडून या मिररमध्ये पाहिलं तर आपल्याला या बाजूला सेम असाच्या असा पेन दिसणार आहे की जे दोघंही सेम आहेत. म्हणजे सेम म्हणजे ती जी मिरर इमेज असणार आहे ती सुपर इम्पोजेबल, म्हणजे आयडेंटिकल मिरर इमेज आपल्याला मिळते, त्याला सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हणतो. हा पेन आरशासमोर पकडला, मिररसमोर पकडला तर आपल्याला सेम स्ट्रक्चर म्हणजे आयडेंटिकल स्ट्रक्चर त्याचं मिळतं आहे. आता ह्या पेनऐवजी आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पकडूया की कुठलेही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे सिमिलर आयडेंटिकल मिरर इमेज दाखवतात त्याला सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हणतो. दिस इज अबाउट सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. नाव व्हॉट इज अ नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. तर आता नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे काय, तर समजा हा आपला हा तुमचा प्लेन आहे, म्हणजे समजा इथे मिरर आहे, मिररसमोर गेलो मी आणि माझा जो हात आहे, मी मागच्या लेक्चरला पण सांगितलं, तर हा हात जर मी असा पकडला, जर तुम्ही ट्राय करून बघा आरशासमोरचा हा, समजा हा मिरर आहे तर हा हात असा पकडायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही असा हात मिररसमोर पकडणार आहे, हा पेपर म्हणजे तुम्ही सिम्पल तुम्ही मिरर पकडा, मिररसमोर असा हात जर पकडला तुम्ही, तर हा हात तुम्हाला मिररमध्ये असाच दिसणार नाही, तर हा जो हात आहे तुम्हाला तो अशा पद्धतीचा दिसणार आहे. म्हणजे हा जो हात होता ना, हा अशा पद्धतीचा तो दिसत होता, इथून मधून मिरर पास केला तर मिररमध्ये हा हात तुम्हाला अशा पद्धतीचा दिसतो. म्हणजे अशा पद्धतीचा हा आपल्याला हात दिसत असो, मध्ये तुमचा मिरर, की हा हातासमोर असा मधून मिरर पास केला, हा पेन म्हणजे मिरर पास केल्यानंतर आपल्याला जे मिरर इमेज या हाताची मिळणार आहे ती अशीच्या अशी नाही मिळणार आहे, तरी ह्या हाताची मिरर इमेज ही आपल्याला अशी बघायला मिळते. तर या हाताची मिरर इमेज म्हणजे या हातावर हात जर ठेवला तर आपल्याला अशाचा हात नाही मिळत, तर आपल्याला असा हात मिळतो समोर, म्हणजे असा हात मिळतो हे बघायला आरशामध्ये. तर ही कुठेही मॅच होत नाही आहे किंवा आयडेंटिकल स्ट्रक्चर आपल्याला मिळत नाही आहे. सो दिस इज सिम्पल एक्झाम्पल ऑफ नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. म्हणजे आपल्याला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळत नाही, आयडेंटिकल ज्यावेळेस मिळतं त्याला सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणतो आपण. ज्यावेळेस आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळत नाही त्याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. तर हात लक्षात ठेवायचा, दिस इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. सो व्हॉट इज द कंडिशन फॉर
enantiomer, or what is the enantiomer? The asymmetric carbon atom shows two non-superimposable mirror images. So this is the example of non-superimposable mirror image. जर असा कंपाऊंड जर तुम्ही याच्यातून मिरर पास केला किंवा मिरर समोर हा कंपाऊंड जर पकडला, हा तुमचा सेंट्रल आटम, त्याचा वरती क्लोरीन आहे, इकडे पण क्लोरीन आहे, एक हायड्रोजन आणि एक सल्फ्युरिक ॲसिड. तो असा पकडला ना, म्हणजे हा कंपाऊंड जर आरशासमोर पकडला तुम्ही, तर तो रोटेट होऊन किंवा मिररसमोर तुम्हाला असा दिसेल. म्हणजे इकडे क्लोरीन आहे, इकडे तुमचा आयोडीन आहे, हा तुमचा क्लोरीन आहे, हा तुमचा वरती हायड्रोजन आणि इकडे तुमचा SO3. तर हा जो तुमचा इकडे आयोडीन होता आणि हा क्लोरीन होता, तो असा जाऊन असा बसला. म्हणजे आता काय आलं, इकडे आयोडीन आला आणि इकडे क्लोरीन आला. तर हे इकडचा आयोडीन इकडे गेलेला आहे, इकडचा क्लोरीन हा तिकडच्या बाजूला गेलेला आहे. सो दिस इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. म्हणजे आपल्याला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळत नाही, तर त्याला आपण नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हणतो. सो बोथ आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. सो दिस आर द इनॅन्शिओमर्स. तर हे दोघंही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असल्यामुळे त्याच्यात असिमेट्रिक जी आपल्याला बेसिक कंडिशन पाहिजे ती आहे. हा कायरल कार्बन आहे, चारही डिफरंट ग्रुप्स आहेत, म्हणजे डिसिमेट्री आहे दोघंही कंपाऊंड्समध्ये, आणि डिसिमेट्री असल्यावर ते दोघंही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज दाखवतात. सो त्याला आपण इनॅन्शिओमर्स असं म्हणतो. द सेकंड एक्झाम्पल इज 2-क्लोरोप्रोपेन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2-क्लोरोप्रोपेन. सेकंड पोझिशनला क्लोरीन, 2-क्लोरो. दिस इज सिम्पल प्रोपेन, 1 2 3 कार्बन्स. प्रोपेन सेकंड पोझिशनला क्लोरीन. सो 2-क्लोरोप्रोपेन. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं. आता बघूया. दिस इज स्ट्रक्चर फॉर नॉन सुपर इम्पोजेबल अँड दिस इज स्ट्रक्चर फॉर, और दिस इज एक्झाम्पल ऑफ सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. दिस इज 2-क्लोरोप्रोपेन. तर अशा पद्धतीचा इकडे पण CH3 आहे, इकडे पण CH3 आहे, हायड्रोजन, इकडे क्लोरीन. तर याच्या पुढे जर आपण मिरर पकडला किंवा याची जर मिरर इमेज घ्यायची ठरवली, तर आपल्याला याचं सेम आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहे. तर सेम बघा, इकडे CH3, इकडे पण CH3. का तर दोघांमध्ये आयडेंटिकल ग्रुप्स आहेत. इकडे CH3 आहे, इकडे CH3 आहे, हायड्रोजन, क्लोरीन. तर आपण इथे काही चेंजेस करू शकत नाही. हा असा जरी ठेवला तर इकडे CH3 येणार आहे, इकडे पण CH3 येणार आहे. सो दिस इज ऑल्सो मिरर इमेज ऑफ दिस, बट दिस इज सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. म्हणजे हा तुमचा पेन जर इकडे पकडला तर तो इकडे पेनच दिसतोय, सेम पेन दिसतोय. सो दिस इज डिफरन्स बिटवीन सुपर इम्पोजेबल अँड नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. नॉन सुपर इम्पोजेबलमध्ये बघितलं की चारही ग्रुपचे डिफरंट आहेत, तो कायरल कार्बन आहे किंवा डिसिमेट्री आहे. सुपर इम्पोजेबलमध्ये बघितलं की CH3 दोन बाजूला सेमच ग्रुप आहे, त्याच्यामुळे हा जो कार्बन आहे तो कायरल नसणार आहे किंवा असिमेट्रिक कार्बन असणार आहे. CH3 हायड्रोजन, क्लोरीन. दोन CH3 ग्रुप असल्यामुळे त्याला काही इंटरचेंज केला तर CH3 असणार आहे. दिस इज हायड्रोजन अँड दिस इज क्लोरीन. सो both are the superimposable mirror images are each other, so these are not enantiomers, that is these are the identical structures of both. So these are the identical, सेमच आहेत ना, त्याच्यामुळे हे दोघं आयडेंटिकल, याची मिरर इमेजेस नॉन सुपरइम्पोजेबल मिळाली, म्हणून ही आपले हे दोघं जे आहेत एकमेकाचे किंवा हे दोन जे आयसोमर्स आहेत ते इनॅन्शिओमर्स आहेत. सो दिस इज अबाउट इनॅन्शिओमर्स. सो जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज दाखवतात किंवा ज्याच्यात डिसिमेट्री आलीच नाही ते, तर डिसिमेट्री ज्याच्यात प्रेझेंट असली ते कंपाऊंड जे आहे ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात. हा जो कंपाऊंड आहे तो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असणार आहे, कारण याच्यात सुपर इम्पोजेबल मिरर इमेज मिळते. म्हणजे ह्याच्यात सिमेट्री आहे. जर एकूण प्लेन पास केला तर आपल्याला इकडे CH3 इकडे CH3 मिळतात, इकडे CH3 इकडे CH3 मिळतात. कुठल्याही प्रकारची त्याच्यात डिसिमेट्री नाही आहे. म्हणजे सिमेट्री ही प्रेझेंट आहे, सिमेट्री कुठल्या प्रकारची ॲबसेंट नाही आहे. त्याच्यामुळे हा सुपर इम्पोजेबल, दिस इज नॉन सुपर इम्पोजेबल, अँड दिस डिज नॉट शोज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, और दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड. अँड द लास्ट वन इज कायरॅलिटी. सो कायरॅलिटी म्हणजे अजून तुम्हाला हे एक्झाम्पलवरून अजून क्लिअर होईल. बघा, व्हॉट इज नॉन सुपर इम्पोजेबल अँड व्हॉट इज सुपर इम्पोजेबल. जर तुम्ही हा पी, आपण जो पी काढतो तो पी जर आपण मिररसमोर पकडला तर तो आपल्याला मिररमध्ये क्यू दिसणार आहे. तर दोघंही आयडेंटिकल नाही आहेत ना, हा याचा इन्व्हर्स झाला. पी जरी तुम्ही आरशासमोर पकडला तो आपल्याला क्यू दिसतोय, म्हणजे दिस इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. सो दिस इज कायरल. अँड
जर तुम्ही ए जो आहे आपला सिम्पल ए जर आरशासमोर पकडला तर तो आपल्याला आरशामध्ये एच दिसणार आहे. ज्याच्यावरून तुमचं अजून क्लिअर झालं की हा ए जर तुम्ही आरशासमोर पकडला तर आपल्याला तो परत आरशामध्ये सुद्धा एच दिसतोय. म्हणजे दोघंही हा आणि हा आयडेंटिकल्स आहेत, दोघंही सेम आहे. सो दिस इज अ कायरल और दिस इज सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. सो कायरल मॉलिक्युल्स विल ऑलवेज हॅव अन इनॅन्शिओमर्स. म्हणजे कायरल मॉलिक्युल्सला ऑलवेज हॅव इनॅन्शिओमर्स असतात. दिस इज इम्पॉर्टंट लाईन की जे कायरल मॉलिक्युल्स असतात त्यांना त्याचे जे आयसोमर्स मिळणार आहे ते इनॅन्शिओमर्स असतात. दॅट इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. while an achiral molecules always has mirror images which is superimpostable and original molecule. आणि जे अकायरल का मॉलिक्यूल असणार आहे दे ऑलवेज हॅव त्याची जी मिरर इमेज असणार आहे विच इज सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑन ओरिजिनल मॉलिक्यूल. की याची सुपर इम्पोजेबल मिरर इमेज किंवा आयडेंटिकल मिरर इमेज याची ए. सो दिस इज सुपर इम्पोजेबल और दिस इज अकायरल. This is chiral because this will not show superimposable mirror image, this shows non-superimposable mirror image. So this is chiral molecule and these two are the enantiomers of each other. One isomer and this is second isomer, so both are enantiomers of each other. Now we are talking about the enantiomers. So now we discuss about the properties of enantiomers. So what are the properties of enantiomers? So enantiomers have identical physical properties except rotation of plane polarized light like melting point, boiling point, density etc. तर इनॅन्शिओमर्स जे असतात ना त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये काय म्हटलं आहे तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या असतात की आपल्याला दोन म्हणजे जे दोन आयसोमर्स मिळत आहेत, एका आयसोमर्सची दुसरी जी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज मिळते, तर ते दोघंही अकायरल मॉलिक्युल्स जे असतात त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सेम असतात म्हणजे किंवा आयडेंटिकल असतात एक्सेप्ट रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे रोटेशन सोडलं प्लेन पोलराइजमध्ये त्याचं रोटेशन कसं होतं, डेक्स्ट्रो रोटेटरी होतं की लिव्हो रोटेटरी, ही जर सोडलं तर त्याचे मेल्टिंग पॉईंट्स दोघंही आयसोमर्सचे किंवा बॉइलिंग पॉईंट्स किंवा डेन्सिटी या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या दोघंही आयसोमर्सच्या आयडेंटिकल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे दोघं एक्झाम्पल बघितले ना आपण, दिस बोथ आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, तर हे दोघं जरी आपल्याला ही याची मिरर इमेज आहे तर हे दोघं फक्त त्याचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवणार आहेत. म्हणजे याच्यातला एक डेक्स्ट्रो असणार आहे, एक लिव्हो रोटेटरी असणार आहे, पण त्याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत लाईक मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, हे दोघांचा मेल्टिंग पॉईंट सेम असणार आहे, दोघांचा बॉइलिंग पॉईंट जर ते लिक्विड असेल तर दोघांचा बॉइलिंग पॉईंट सेम असणार आहे आणि डेन्सिटीसुद्धा सेम असणार आहे. म्हणजे त्याचा फिजिकल प्रॉपर्टीजवर कुठलाच इफेक्ट पडत नाही, फक्त रोटेशन सोडून. सो बोथ हॅविंग सेम फिजिकल प्रॉपर्टीज. Now enantiomers have identical chemical properties but they react with different temperature conditions. तर या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट किंवा डेन्सिटी किंवा रोटेशन. तर याच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आता इनॅन्शिओमर्स जे आपल्याला दोन मिळालेत त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा आयडेंटिकल असतात बट दे रिॲक्ट विथ डिफरंट टेम्परेचर कंडिशन. पण ते वेगवेगळे आयसोमर्स असल्यामुळे, एकमेकांचे आयसोमर्स असल्यामुळे त्याच्यासाठी लागणारी जी टेम्परेचर कंडिशन आहे ती रिॲक्शन पूर्ण व्हायला किंवा रिॲक्ट व्हायला ती टेम्परेचर कंडिशन दोघांची डिफरंट असणार आहे. बाकी केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा त्याच्या आयडेंटिकल असणार आहे. अँड लास्ट वन इज दे शोज डिफरंट बिहेवियर इन बायोलॉजिकल रिॲक्शन. तर ज्यावेळेस बायोलॉजिकल रिॲक्शन करणार आहोत आपण दोघंही आयसोमर्सचे किंवा दोघंही इनॅन्शिओमर्स जे आपल्याला मिळाले आहेत त्या दोघं आयसोमर्सचे ज्यावेळेस बायोलॉजिकल रिॲक्शन्स होणार आहेत त्या दोघंही बिहेवियर जे दाखवणार आहेत ते डिफरंट दाखवणार आहेत. दोघांसोबत आपल्याला रिॲक्शन करून सेम प्रोडक्ट मिळणार नाही, तर आपल्याचं जे बिहेवियर असणार आहे ते डिफरंट असणार आहे. दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ इनॅन्शिओमर्स. नाव द लास्ट पॉईंट इज रेसिमिक मिक्सचर. सो व्हॉट इज रेसिमिक मिक्सचर्स? द ऑप्टिकल आयसोमेरिझम हॅविंग 3 टाइप्स. फर्स्ट वन इज डेक्स्ट्रो रोटेटरी, second one is levo rotatory and this is third type, that is racemic mixture or racemization or racemic modification. So what is racemic mixture? An inactive form does not rotate the plane of polarized light at all. तर जो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह फॉर्म असतो म्हणजे आपण जे 3 रिझल्ट्स बघितले तर एक
इनॲक्टिव्ह कंपाऊंड जो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो तो कुठल्या पद्धतीने त्याचं रोटेशन होत नाही, तर तो म्हणजे आपलं रेसिमिक मिक्सचर. रिझल्ट बघितले ना आपण तीन, ज्यावेळेस आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक करतो कुठल्या कंपाऊंडची, त्याच्यात आपल्याला 3 रिझल्ट मिळतात. तर एकाचं रोटेशन होत नाही, दुसऱ्याचं क्लॉकवाईज रोटेशन होतं, आणि जो तिसरा होता तर अँटी क्लॉकवाईज रोटेशन होतं. तर अशा पद्धतीचे आपल्याला 3 रिझल्ट मिळाले. त्याच्यात पहिला रिझल्ट जो होता की द ऑप्टिकली जो कंपाऊंड जो तो ऑप्टिकली ॲक्टिवेट होता, जो त्याचं रोटेशन होत नाही प्लेन ऑफ पोलराइज लाईट पास केल्यानंतर सुद्धा. सो दिस इज द मिक्सचर ऑफ इक्वल अमाऊंट ऑफ प्लस अँड मायनस. व्हॉट इज प्लस अँड मायनस? दिस इज प्लस फॉर डेक्स्ट्रोरोटेटरी and minus for levorotatory. So hence it is optically inactive in it is termed as racemic mixture or DL form or plus minus mixture. तर असे कंपाऊंड जे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात किंवा त्याचं कुठलंही रोटेशन होत नाही प्लेन पोलराइज लाईट पास केल्यामधल्या कुठल्या कंपाऊंडमध्ये, तर त्या कंपाऊंडला आपण किंवा त्या कंपाऊंडमध्ये किंवा ते जे मिक्सचर असतं तर त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला इक्वल अमाऊंट ऑफ मिक्सचर मिळतं. कसलं? डेक्स्ट्रोरोटेटरीचं प्लस म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी किंवा डी पेअर, आणि मायनस इज लिव्होरोटेटरी. प्लस मायनस आपण बघितलं ना, त्याला डीने आज डिनोट केलं आणि त्याचं प्लस साईन दिलं, डेक्स्ट्रोला लिव्होला मायनस साईन दिलं. तर याच्यात इक्वल अमाऊंट प्रेझेंट असतं रेसिमिक मिक्सचरमध्ये डेक्स्ट्रो आणि लिव्होरोटेटरीचं किंवा प्लस मायनसचं. हेन्स इट इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. तर ते जो हे कंपाऊंड्स असतात ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात अँड इट इज टर्म्ड ॲज रेसिमिक मिक्सचर ऑर DL पेअर. तर ह्या ज्या मिक्सचरला म्हणतो आपण, किंवा हा जो कंपाऊंड किंवा हे जे मिळतं आपल्या याला रेसिमिक मिक्सचर म्हणतो. आणि डी आणि एन, डी स्टँड्स फॉर डेक्स्ट्रोरोटेटरी, एल स्टँड्स फॉर लिव्होरोटेटरी. यार डी आणि एल पेअर किंवा DL फॉर्म म्हणजे दोघांचं मिक्सचर आपल्याला मिळतं किंवा प्लस मायनस मिक्सचर, त्याच्यामुळे त्याला रेसिमिक मिक्सचर, की ज्यात डेक्स्ट्रो पण असतं, लिव्हो पण प्रेझेंट असतं, किंवा दोघांचं मिक्सचर आपल्याला मिळत असतं, त्याच्यामुळे DL पेअर, डी आणि एल आणि प्लस ऑर मायनस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल प्लस मायनस लॅक्टिक ॲसिड इज द एक्झाम्पल ऑफ दिस रेसिमिक मिक्सचर. तर रेसिमिक मिक्सचरचा प्लस आणि मायनस किंवा रेसिमिक मिक्सचर जो मिळतो तो फॉर्म लॅक्टिक ॲसिडचा. सो दिस इज अबाउट कॉजेस ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑर ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर आपण याच्यात काय काय बघितलं? सगळ्यात आधी कायरल सेंटर की ज्या कार्बनला किंवा कायरल मॉलिक्यूल किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम ज्याला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच असतात त्याला आपण कायरल कार्बन असं म्हणतो. त्यानंतर पुढे जाऊन इनॅन्शिओमर्स. व्हॉट इज अन इनॅन्शिओमर्स? इनॅन्शिओमर्समध्ये काय बघायला मिळतो की असे कंपाऊंड की ज्याच्यात नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज आपल्याला मिळत असते असिमेट्रिक कंपाऊंड्समध्ये, त्याला आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो. त्याचे एक्झाम्पलसुद्धा बघितले आपण. आणि पुढे जाऊन कायरॅलिटी. व्हॉट इज कायरॅलिटी? कशाला आपण कायरॅलिटी म्हणतो. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ इनॅन्शिओमर्स, की इनॅन्शिओमर्समध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतात, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, आणि त्याचं बिहेवियर कसं असणार आहे बायोलॉजिकल रिॲक्शनसोबत, किती ते डिफरंट असणार आहे. आणि लास्ट रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर काय केलं? इक्वल अमाऊंट्स ऑफ डेक्स्ट्रो अँड लिव्होरोटेटरी, दॅट इज प्लस मायनस और इक्वल अमाऊंट ऑफ DL पेअर. दिस इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर और रेसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. तर इथे थांबूया आपण. जर काही अडचण आली तर विचारा. थँक्यू.